मी लोखंड होते आणि परिसाने जसा हात लावावा त्याचं नवीन सोनं झाले. काय म्हणतात त्या बाबासाहेबांना, काय म्हणतात ते असे परिस होते की त्यांनी त्या लोखंडाला हात लावला आणि मी सोनं झाले. त्या सोनं झाल्या म्हणजे एवढं मोठं त्यांना वैभव मिळाल्यासारखं वाटत होतं. 1935 नंतर आपल्याला माहित आहे, आपण वाचतो ऐकतो की बाबासाहेब किती एकाकी होते. ते समाजसेवा करत होते, लोकांसाठी लढत होते, सर्व काही करत होते आणि ते त्या काळात थकले सुद्धा होते. त्या काळात थकले सुद्धा होते आणि जेव्हा ते मुंबईला यायचे मालवणकरांकडे, त्यांचं औषध त्यांना लागत होतं, त्यांच्यावर बाबासाहेबांचा त्यांच्यावर विश्वास होता. आणि त्या ठिकाणी शारदा कबीर या नर्स डॉक्टर होत्या, नर्स नव्हत्या, त्या डॉक्टर होत्या. आणि सांगितल्याप्रमाणे मुकुंद मेश्राम साहेबांनी सांगितलं की त्या बाईंनी कशा पद्धतीने यांना स्वीकारलं. त्या वयाने त्यांच्यापेक्षा बाबासाहेबांपेक्षा 20 वर्षांनी लहान होत्या. किती वर्षांनी लहान होत्या? 20 वर्षांनी. काय त्यांना तरुण माणूस भेटत नव्हता? डॉक्टर होत्या त्या चांगल्या. परंतु जेव्हा त्यांनी बाबासाहेबांचं कार्य पाहिलं, त्या लोकलने जेव्हा प्रवास करायच्या तर बाबासाहेबांचे त्या काळी नारे ऐकून, लोकांचे नारे, जयभीमचा नारा ऐकून त्या आनंदित व्हायच्या. म्हणजे त्या व्यक्तीविषयी, बाबासाहेबांविषयी त्यांच्या मनामध्ये अतिशय सन्मानाची जागा होती. त्यांना त्याविषयी खूप. आणि असा आमचा बाबासाहेब, त्यांचे पेशंट मालवणकरांचे, ते जेव्हा त्यांच्याकडे यायचे
एकदा बाबासाहेबांनी म्हटलं, ते नेहमी औषध करायला यायचे, चला मी दादरला जातो माझ्या घरी, तुम्ही माझ्या गाडीत बसा, मी तुम्हाला सोडून देतो. त्यांनी म्हटलं ठीक आहे. ते बसले आणि गाडीमध्ये काही चर्चा करावी आणि म्हणून त्यांनी चर्चा केली की तुम्हाला तुमच्या आजारपणामध्ये कशाची गरज आहे, आहाराची गरज आहे, पथ्याची गरज आहे, आणि अशा पद्धतीने तुम्हाला सर्व जर व्यवस्थित मिळालं तर तुम्हाला चांगलं स्वास्थ्य लाभेल असं त्या म्हणाल्या. आणि तुमच्या घरच्या बाईंना सांगा, मी सांगते ते तुमच्या घरच्या बाईंना सांगा. तर बाबासाहेब खजीलपणे हसले, कारण त्यांच्याजवळ तर बाई नव्हतीच, 35 मध्ये रमाबाई गेल्या होत्या. खजीलपणे हसले आणि शांत राहिले. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही, पण जेव्हा त्या पुन्हा बाबासाहेब औषधोपचाराला आले तेव्हा पुन्हा त्यांनी या विषयावर चर्चा केली. चर्चा केल्यावर त्यांनी आपला, आत्ता मुकुंद मेश्राम सांगितलं, त्यांच्यामध्ये करुणा होती, त्यांच्या मनातला डॉक्टर जागा झाला करुणे. करुणा अशी होती, त्यांच्यामध्ये जी डॉक्टर नावाची जी वस्तू आहे ती जागृत झाली शारदा कबीरांच्या. आणि मग त्यांना म्हटलं की तुम्ही लग्न करा. तर ते हसले, बाबासाहेब हसले. अहो, मी या वयात जर लग्न केलं तर मला लग्न करायला काही हरकत नाही, पण माझ्या या समाजामध्ये माझी बदनामी होईल आणि मी लग्न करू शकणार नाही. मी तसा विचार मनात आणला देखील नाही. परंतु स्वास्थ्याच्या हेतूने जेव्हा बाबासाहेब दिल्लीला गेले, इथून परत गेले, तेव्हा बाबासाहेब दिल्लीला गेले आणि यांची जे सेवा त्यांनी इथे येऊन ते येत होते जेव्हा सेवा करायची, तर त्यांचं हे पाहून बाबासाहेबांनी की यांची गोष्ट लक्षात राहिली की लग्न करा. तर मी लग्न कुणाशी करत, तशी काही समाजात मला मुलगी मिळेल, बाई मिळेल हे काही नाही. म्हणून दिल्लीवरून ते पत्र लिहितात की तुम्ही मला जो सल्ला दिला, तुम्ही मला जो सल्ला दिला, तर मी तुमच्यापासूनच का सुरुवात करावी नाही. एक माणूस आहे, ते माणसाचं मन आहे आणि त्यांना चांगलं ओळखता येत होतं. बाबासाहेबांना हे ओळखता येत होतं की व्यक्ती, त्यांनी ओळखलं होतं त्या बाईला ओळखलं होतं. इतका एवढा विद्वान माणूस ओळखेल नाही, ओळखलं होतं की त्यांना माहित होतं की आता मला कशाची गरज आहे आणि कशाची नाही म्हणून. आणि त्यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये ते लिहितात की मी माझी लग्न करायची तयारी आहे, पण मी तुमच्यापासूनच का नाही सुरुवात करावी मुलगी. म्हणजे त्या पत्रात दिवसभर त्या पत्राचं त्यांनी अवलोकन केलं, पत्र वाचत राहिल्या त्या, आणि शेवटी त्यांनी होकार दिला आणि 15 एप्रिल 1948 रोजी त्यांचं लग्न झालं. आता तुम्ही विचार करा, खूप चर्चा आहे. आम्हाला लहानपणी सांगत होते, माझी आजी काय म्हणायची, माझी आत्या गाण्याला खूप हुशार होती. माझी आत्या म्हणे, ब्राह्मणाच्या मुली तुला काय ग मिळाले, 7 कोटी दैवताचे रत्न हरविले. आता तुम्ही सांगा, त्या बाईंना त्या काळी माझी आत्या म्हणते ते गाणं, आणि माझ्या आत्याचं गाणं इतकं फेमस होतं, म्हणजे त्याच्यात ते कितीतरी आणखी हे टाकत होती, म्हणजे म्हणत होती. आणि जेव्हा मी ते गाणं ऐकत होती तर मला पण त्यांचा
म्हणजे असं वाटत होतं ते की बाबासाहेबाला अमक्याने मारलं. पण मी बाबासाहेबही पाहिलं नव्हतं आणि रमाई पाहिली नव्हती, पण माईसाहेब मी पाहिली. माईसाहेब पाहिली. 1976 मध्ये 74 मध्ये माझं लग्न झालं. 76 मध्ये मग माईसाहेब दलित पॅंथरच्या कामानिमित्त नागपूरमध्ये आल्या आणि त्या माझ्या वसाहतीत आल्या. आणि माझ्या घराच्या मागेच एक घर होतं, त्यांच्या इथे ते पॅंथरचे कार्य चांगले होते, कार्यकर्ते त्यांच्या घरी त्या थांबल्या. दिवसाची वेळ होती, गावात लोक जमले, मी पण गेली आणि मला थोडंसं गजबे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आणि हे, कारण माझा जन्म दीक्षाभूमीच्या जवळ रामदासपेठमध्ये झाला, माझं नाव रमाई ठेवलं, तर माझ्या आई त्या वर्षी जन्म झाला बा म्हणून ही रमा, आणि असं ते सर्व माझ्या याच्यात भिनलं होतं. आता काय झालं, जेव्हा मी त्यांच्या जवळ गेली तर माईसाहेबाच्या कपाळाला मोठं लाल लाल कुंकू होतं, लाल कुंकू होतं असं भडक. कोणीतरी एक आजी होती, आजी हिम्मत केली तिने, मी बाजूला उभे होते, म्हणे काओबाई म्हणे तुम्ही म्हणे बाबासाहेब तर मेले म्हणे आणि तुम्ही हे लाल लाल कुकू लावून काऊन फिरता म्हणे. खोचरबाई होती ती. तर ते काय म्हणे, बाबासाहेब मेले हे तुम्हाला कोण सांगितलं म्हणे. बाबासाहेब जिवंत आहे म्हणे, बाबासाहेब नाही मरू शकत म्हणे कधी, बाबासाहेब कधी मरणार नाही म्हणे, ते अमर आहे म्हणे, म्हणून मी हे कुंकू लावते म्हणे आणि त्यांचं कार्य मी करत आहे म्हणे. आणि तेव्हापासूनचे माझ्या जर प्रेरणास्रोत असतील तर माईसाहेब आंबेडकर आहे. मी तेव्हापासूनच माईसाहेबांच्यामुळे आज जे कार्याला लागलेली आहे तर मी त्यांच्या प्रेरणेमुळे लागलेली आहे. आज तुम्ही 76 वर्ष आणि आजचं वर्ष एवढे दिवस झाले मी काम करत आहे, मुवमेंटमध्ये काम करत आहे. आणि अशा बाईवर जर आरोप करत असतील तर ते मी ते आरोप करणाऱ्यांना एक विचारते, 1947 मध्ये देश स्वातंत्र्य झाला, 48 मध्ये हिंदू कोड बिल झालं, मग 48 मध्ये ती मुवमेंट चालली हिंदू कोड बिलाची, तर त्या हिंदू कोड बिलाच्या मुवमेंटमध्ये जर महिलांना अधिकार जे बाबासाहेबांनी लिहिले होते ते खरंच मिळाले असते काय, आणि त्या बाईला यांना मारायचंच असतं तर अगोदरच नाही मारून टाकते का. तेव्हा तर त्यांची 2 वर्ष अगोदरपासून त्या इलाज करत होत्या. म्हणजे ह्या चुकीच्या कल्पना ह्या आपल्या समाजामध्ये काही समाजकंटकांनी पसरवल्या. संविधान लिहिलं तेव्हा त्यांनी आता मुकुंद मेश्रामनी सांगितलं की त्या बुद्ध धर्माचं पहिले त्यांना ज्ञान होतं. आता हे सर्व करत असताना, एवढी मुवमेंट चालवत असताना दीक्षेचा कार्यक्रम करत, दीक्षेच्या कार्यक्रमाच्या अगोदर मारून टाकलं असतं. आपल्या लोकांना दीक्षा दिली, तिच्या हातात होतं आणि तुम्ही तिची अशी चर्चा करता की तिने मारलं. अगदी चुकीचं आहे, अगदी चुकीची आहे. आजही मी तुम्हाला सांगते, मी एका मीटिंग मधूनच सरळ इथे आली. आता नाव घ्यायला हरकत नाही तुमच्या माहितीसाठी असावं म्हणून. यांच्या बामसेफची संघटना आहे, हो हो, तर बामसेफची संघटना आहे. त्या संघटनेमध्ये माझा मुलगा कार्य करतो. आणि आता तुम्हाला माहित आहे की या इलेक्शन मध्ये काय होऊन राहिलं आहे म्हणून. आता मला कसं, आता जे बामसेफ चे कार्यकर्ते आहेत ते माझे खूप संबंधित आहे. ते म्हणते बाई तुम्ही जरा हे EVMच्या मशीन्सच्या विरोधात आपण RSS मोर्चा नेणार आहोत ना, तर थोडं सहकार्य करता का. म्हटलं हो, परंतु सांगा तिथे जेव्हा ते महाविषय निघाला मला इतकं दुःख झालं, म्हणजे की आज त्या जन्मदिनी त्या बाईची हे लोक जर अशी चर्चा करत असतील
तर या आपल्या समाजाचं ज्ञान कुठे गेलं आहे का? कुठला अभ्यास करतात हे लोक? कुठलं वाचतात? अरे ज्या बाईने 8 वर्षामध्ये जीवाचं रान केलं, रमाईनं तर रान केलंच केलं, पण त्यांचा वाचवण्याकरिता बाबासाहेब एका ठिकाणी लिहितात की जर मला चांगली जे स्वास्थ्य लाभलेलं आहे, मला तर लोक म्हणे की हा आता झाला, कामातून गेला, आता तुम्ही काही वाचणार नाही जास्त. ते मालवती जोत अशी काहीतरी म्हटली होती बाबासाहेबांना, तुम्ही मालवती जोत असं म्हटल्यावर त्या बाईने त्यांची निगा राखून, त्यांना औषधोपचार करून एक डॉक्टर नर्सचं काम करत होती. विचार करा, एक डॉक्टर नर्सचं काम करत होती आणि तेवढी चांगली बाई, चांगल्या बाईच्या विषयी जिने बाबासाहेबांना आधारवड झाली. तिने जर बाबासाहेबांची सेवा केली नसती तर बाबासाहेब ना संविधान लिहू शकले असते, बाबासाहेब कधीतरी त्याच्या अगोदरच गेले असते आजारामुळे, आणि नाही दीक्षा झाली असती, नाही आपल्या समाजाचा उद्धार झाला असता. आणि एवढं असून आज तुम्ही EVM बाबासाहेब म्हणते की शासनकर्ती जमात बनायचं आहे आपल्याला, आणि EVMच्या विरोधात तुम्ही आता बोलत असाल, परंतु तुम्ही एका बाईचा अपमान करून बोलता, हे योग्य नाही. पण मला तिथे त्यांच्याशी वाद करायचा नव्हता. कधीतरी मी त्यांच्याशी बोलणार आहे या विषयावर की तुम्ही पुढे मागे पुढे कधीही या बाईच्या बाबतीत असं बोलू नका. म्हणजे मला, आणि मी तुम्हाला सांगणे पण आहे की कुणी जर माईसाहेबाचं एक आणखी अनुभव तुम्हाला माझ्यासाठी कडून सांगते, माझा अनुभव की एक म्हातारी कायले जयंती करता म्हणे विहारात, आमच्या जोगीनगरच्या विहारात. भगत बाई तिचं आयुष्य विहारामध्ये गेलं चांगलं काम करताना. आम्ही म्हटलं माईसाहेबाची जयंती करू. मला वाटते तुम्ही पुस्तक आणलं होतं तेव्हा, माईसाहेबाची जयंती आम्ही करू, आपण करू. काय करायचं आहे म्हणे तिचं, तिनं बाबासाहेबाला मारलं. म्हणजे आजही आपल्यामध्ये हा भ्रम, जर तो भ्रम जर आता तुमच्यामध्ये गेला तर मग असं व्हायला नको. आणि म्हणून आपल्याला तिची जयंती करणं आवश्यक आहे, लोकांना सांगणं गरजेचं आहे. या माध्यमातून आपलं हे सांगणं आहे की माईसाहेबांनी जो आधारवड बनली नसती तर आज बाबासाहेबांनी हे सर्व केलं नसतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे केलं आहे ते रमाईच्या श्रमाने शिक्षण घेतलं, मोठे झाले, समाजाचं कार्य केलं, पण समोर समाजासाठी जर पक्की मूठ द्यायची असेल तर त्यांनी संविधानातून आपल्याला दिली आहे ती रमाबाईच्या माईसाहेबाच्या ह्याच्याने. आज ती सविता त्यांनी नाव ठेवलं, एक नाव सविता नावाच्या बद्दल मी आपणास सांगते की सविता नाव त्यांचं शारदा कबीर नाव होतं, पण सविता का म्हणत होते ते बाबासाहेबांची कल्पना. एवढ्या मोठ्या वंशाची, एवढ्या त्या बाईवरही त्यांनी प्रेम केलं. कशामुळे केलं? असं प्रेम नाही गार्डनवालं प्रेम होतं त्यांचं, गार्डनवालं प्रेम होतं का? नाही, त्यांना तिची जाणीव होती, त्यांना जाणीव होती की ही बाई काय, तर तिला सूर्याची तेजस्विता म्हणून नाव दिलं सविता. सविता त्याचा आहे सूर्याची तेजस्विता. आणि अशा तेजस्वितेचा आज आपण आपल्या विहारात जयंतीचा कार्यक्रम केला. अतिशय चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला. असेच कार्यक्रम बऱ्याच गोष्टी पण वेळ झाला आहे आणि म्हणून म्हणते की पुन्हा आपण बोलूया, भेटूया. सर्वांना जय भीम.